तर मित्रांनो, धर्मवीर भाग 2 हा चित्रपट आज थिएटरमध्ये रिलीज झालाय. धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाचा हा सिक्वल म्हणजेच दुसरा भाग आहे. आणि पहिल्या चित्रपटाला मिळालेल्या घवघवीत यशानंतर आणि प्रेमानंतर या चित्रपटाकडे प्रेक्षक डोळे लावून बसले होते. आणि प्रेक्षकांपेक्षाही जर कुणी आतुरतेने या चित्रपटाची वाट बघत असेल तर ते आहेत आपल्या महाराष्ट्रातील राजकारणी. कारण त्यांना कुतूहल असेल की पहिल्या भागात धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आल्यानंतर आणि मूवीच्या क्लायमॅक्समध्ये दिघे साहेबांचा मृत्यू होतो हेही दाखवण्यात आल्यानंतर आता हा दुसरा भाग नेमका कशासाठी आणि यात नेमकं काय दाखवण्यात आलंय याबद्दल त्यांना नक्कीच कुतूहल असेल. तर त्याचाच आढावा आपण घेणार आहोत या व्हिडिओमधून. मी आहे श्रीकांत आणि तुम्ही बघत आहात CSR मूव्हीज. तर जास्त वेळ वाया न घालवता बोलूया या चित्रपटाबद्दल. मित्रांनो, स्वर्गीय आनंद दिघे यांचा एक साधारण कार्यकर्ता ते त्यांचा धर्मवीर बनण्यामागचा प्रवास पहिल्या भागात आपल्याला बघायला मिळाला होता. तर या भागात म्हणजेच धर्मवीर भाग 2 या चित्रपटामध्ये स्वर्गीय आनंद दिघे यांच्या जीवनातील काही ठळक प्रसंग दाखवले गेले आहेत आणि त्यांना पूरक रेलेव्हंट अशा एकनाथ शिंदे यांच्या सत्य परिस्थितीतील सध्याच्या राजकारणातील काही घटना रेलेव्हंट करून दाखवण्यात आलेल्या आहेत, ज्या मोस्टली माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या राजकारणाशी जोडलेल्या गेल्या आहेत, त्यांच्या मागील 3 ते 4 वर्षाच्या राजकारणाशी जोडलेल्या. तर मित्रांनो, चित्रपटाची सुरुवात होते पालघरमध्ये घडलेल्या 2 साधूंच्या मॉब लिंचिंग या घटनेसोबत आणि कशा प्रकारे ती घटना एकनाथ शिंदेंना सतावते आणि मग स्वर्गीय आनंद दिघे त्यांच्या स्वप्नात येतात, एकनाथ शिंदेंना हिंदुत्वाची आठवण करून देतात. हा तो प्रसंग दाखवलेला आहे आणि त्या दोघांचा तिथे संवाद होताना दिसतो. त्यानंतर बाबरी मशीद आणि श्री मलंग यामध्ये घडलेल्या घटनेनंतर कशा प्रकारे आनंद दिघे साहेबांना अटक होते तो एक प्रसंग आहे. त्यानंतर दिघे साहेबांनी 1985 मध्ये कशा प्रकारे 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षा सुरू केल्या होत्या त्यामागे जो प्रसंग दाखवण्यात आलेला आहे तो अत्यंत भावनिक असा आहे आणि आनंद दिघे साहेबांची एक भावनिक बाजू तो प्रसंग दाखवून जातो. आणि त्यानंतर कशा प्रकारे सेक्शन 370 आणि 3 तलाक हे दोन्ही कायदे भारतातून देशातून रद्द करण्यात येतात आणि त्या प्रसंगाशी अनुरूप शिंदे साहेबांची दिघे साहेबांबद्दल काय आठवण आहे तो एक प्रसंग या चित्रपटात आहे. त्यासोबतच एकनाथ शिंदेंना कोविडमध्ये गरजूंना मदत करण्याची प्रेरणा कशी मिळते त्याच्याशी अनुरूप दिघे साहेबांच्या आयुष्यातील एक घटना आणि सरतेशेवटी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील नेत्यांनी शिवसेना का सोडली किंवा का फोडली हा प्रसंग या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. यामागची पार्श्वभूमी या चित्रपटात दाखवण्यात आली आहे आणि ही सगळी या चित्रपटाची एकंदरीत कथा आहे, एक समरी आहे. आणि मित्रांनो, यामध्ये कुठलाही स्पॉइलर नाहीये. तुम्हाला या गोष्टी कशा प्रकारे घडतात त्यामागची पार्श्वभूमी काय आहे हे सगळं पाहण्यासाठी हा चित्रपट पाहायला जावं लागेल. यामध्ये कुठलाही स्पॉइलर असा मी दिलेला नाहीये. तर आता बोलूया या चित्रपटाच्या कास्ट आणि अभिनयाबद्दल. मित्रांनो, या चित्रपटात बरेच मातब्बर कलाकार आपल्याला दिसणार आहेत. आनंद इंगळे आपल्याला दिसतील आमदार शहाजी बापू यांच्या भूमिकेत, अभिजित खेडकर मागच्या चित्रपटातील दादा भुसे यांच्या भूमिकेत, सुरेश विश्वकर्मा ऍज संजय शिरसाट आपल्याला दिसतील, ऋषिकेश जोशी आपल्याला दिसतील, समीर धर्माधिकारी, उदय सबनीस, जयवंत वाडकर, विजय निकम आणि बरेचसे कलाकार. लिस्ट खूप मोठी आहे मित्रांनो आणि इतकीच नावे मला सध्या आठवत आहेत त्यामुळे इतकीच नावे घेतोय. पण मित्रांनो, मेन फोकस ज्या 2 व्यक्तिरेखांवर या मूवीमध्ये करण्यात आला आहे त्या म्हणजे प्रसाद ओक ऍज स्वर्गीय आनंद दिघे साहेब आणि क्षितिज दाते ऍज माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे. आणि ज्या परफेक्शनने त्यांनी या भूमिका केल्या आहेत असं वाटतच नाहीये की ते ऍक्टर्स आहेत. त्या दोघांनीही या भूमिका अक्षरशः जगल्या आहेत. मित्रांनो, आपण आपल्या माननीय मुख्यमंत्री म्हणजेच एकनाथ शिंदे साहेबांना तर पाहत आलोय, पण आजच्या तरुण पिढीने स्वर्गीय आनंद दिघे साहेबांना प्रत्यक्षात पाहिलेलं नाहीये. खूप कमी लोकांनी पाहिलं असेल जे तरुण आहेत आज, आणि इंटरनेटवर त्यांचे व्हिडिओजही खूप तुरळक आपल्याला पाहायला मिळतात. पण प्रसाद ओक यांनी अशा प्रकारे ही व्यक्तिरेखा साकारली आहे जणू काही खुद्द आनंद दिघे साहेबच आपल्या समोर उभे आहेत असं दिसतं, असं वाटतं. आणि त्यामुळे त्यांचं कितीही कौतुक केलं तरी ते कमीच आहे. सो या दोन्ही अभिनेत्यांना माझा हॅट्स ऑफ या भूमिका ज्या प्रकारे त्यांनी केल्या आहेत त्यासाठी. आणि त्यामुळे अभिनयात हा सिनेमा कुठेच कमी पडत नाही. एकही व्यक्तिरेखा तुम्हाला निराश करणार नाही याची नक्कीच गॅरंटी. मित्रांनो, या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक आहेत द प्रवीण तरडे आणि त्यांच्या कामाचा मी नेहमीच फॅन राहिलोय, मग ते त्यांची ऍक्टिंग असो, त्यांचं लेखन असो किंवा दिग्दर्शन.
आणि मित्रांनो, त्यांनी या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन ज्या प्रकारे केलंय त्यालाही नक्कीच दाद द्यावी लागेल. ज्या प्रकारे त्यांनी स्वर्गीय आनंद दिघे यांच्या आयुष्यातील प्रसंगांना एकनाथ शिंदे यांच्या जीवनातील राजकीय घडामोडींसोबत घटनांसोबत रिलेट करून दाखवलंय, एक एक प्रसंग असा काही विणलाय ते बघून तुम्ही नक्कीच आश्चर्यचकित व्हाल. कमाल आहे बुवा असं आपण म्हणू शकतो. सो हॅट्स ऑफ प्रवीण तरडे सर ॲज वेल. याशिवाय चित्रपटाचं म्युझिकही खूपच दमदार आहे. चित्रपटातील 2 गाणी ही त्या प्रसंगानुरूप चित्रपटामध्ये वापरली गेली आहेत. त्यातील एक आहे आली शिवसेना आणि दुसरं आहे चल करू तयारी. आणि त्यातही चल करू तयारी हे गाणं खूप उत्तम जमून आलंय आणि असं हा धर्मवीर हे गाणं तर ऍज युजल आपल्याला रोमांचित नेहमीच करून जातं. तर मित्रांनो, एकंदरीत हा चित्रपट एक कलाकृती म्हणून तुम्ही बघायला जाल तर खूपच उत्तमरित्या जुळून आलाय. त्यांनी खूप उत्तम असा चित्रपट बनवलाय असं मी म्हणेल. आणि त्यात त्रुटी काढायच्या झाल्या तर त्या खूपच कमी असतील. चित्रपट सुरुवातीपासून ज्या पेसमध्ये सुरू होतो अगदी त्याच पेसमध्ये तो कंटिन्यू पुढे सरकत राहतो. एकानंतर एक रोमांचित करणारे प्रसंग आणि घटना तुम्हाला या चित्रपटात बघायला मिळतील आणि कुठेही तुम्हाला बोर होणार नाही. पण मित्रांनो, जर तुम्ही पहिला धर्मवीर हा चित्रपट बघून अगदी त्याच प्रकारच्या अपेक्षा या चित्रपटाकडे ठेवून जर जाणार असाल तर तुमचा कुठेतरी हिरमोड होईलच. जर तुम्ही अपेक्षा करत असाल की हा चित्रपट धर्मवीर दिघे साहेबांच्या आयुष्यावरच आधारित आहे तर मात्र तुम्हाला कुठेतरी वाटेल की हे काय चाललंय राव. कारण हा चित्रपट माननीय एकनाथ शिंदे यांच्या आठवणीतील आनंद दिघे आणि त्यासोबतच त्यांच्या स्वतःच्या राजकीय जीवनातील घटनांवर प्रकाश टाकणार आहे. सो जेव्हा तुम्ही हा चित्रपट बघायला जाल तेव्हा तुम्हाला हे नक्कीच जाणून येईल, हे तुम्हाला नक्कीच समजेल की चित्रपटातील एकनाथ शिंदे यांच्या राजकीय घटना अधोरेखित करणारा प्रत्येक प्रसंग कसा स्वर्गीय दिघे साहेबांच्या आयुष्यातील प्रसंगाशी खूप विचारपूर्वक रिलेट करून या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. आणि सरतेशेवटी आपण शिवसेना का सोडली किंवा का फोडली याची वकिली करणारा स्वर्गीय आनंद दिघे साहेब आणि श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यामधील एक प्रसंगही, एक काल्पनिक प्रसंगही या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेला आहे. आणि हे सगळं आपण कितीही दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न केला तरी ते खूप प्रखरपणे जाणून येतं आणि त्यामुळे मनात नक्कीच कुठेतरी शंका निर्माण होते. एक प्रश्न उपस्थित होतो की हा चित्रपट नेमका एकनाथ शिंदे यांची स्वर्गीय आनंद दिघे यांना एक शिष्य म्हणून दिलेली श्रद्धांजली आहे असं ते म्हणतात, तसं की स्पष्टपणे एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न आहे. मित्रांनो, पहिल्या धर्मवीर या चित्रपटाने खरं तर स्वर्गीय आनंद दिघे साहेबांची महती घराघरात पोहोचवली होती. आजच्या तरुण पिढीला आनंद दिघे साहेब कोण आहेत याची जाणीव करून दिली होती आणि त्याची खरंच गरजही होती. एक दिलदार, सच्चे, प्रामाणिक, कुणालाही न घाबरणारे आणि तेवढेच भावनिक असे स्वर्गीय आनंद दिघे साहेबांचे व्यक्तिमत्व होते आणि त्यांच्या अशाच व्यक्तिमत्वामुळे त्यांची समाजात एक आदरयुक्त भीती निर्माण झाली होती आणि गरजूंना नेहमी मदत करणारे, त्यांना त्यांच्या संकटकाळी धावून जाणारे आनंद दिघे साहेब यामुळेच ठाण्याचे वाघ म्हणून प्रसिद्ध होते. आणि मित्रांनो, त्यांचं हे असं व्यक्तिमत्व, त्यांचा हा जीवन प्रवास 2.5 तासाच्या एका चित्रपटात दाखवणं नक्कीच शक्य नव्हतं. आणि पहिल्या चित्रपटात जेव्हा त्यांचा मृत्यू झालेला आहे असं दाखवण्यात आलं होतं तरी सुद्धा प्रेक्षक या चित्रपटाकडे डोळे लावून बसले होते. मित्रांनो, एक कलाकृती म्हणून हा चित्रपट नक्कीच खूप उत्तम झालेला आहे. पण विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असताना राजकीय फायदा व्हावा म्हणून तर हा चित्रपट बनवला गेला नाहीये ना, याचा उपयोग केला जात नाहीये ना, ही शंका मनात नक्कीच उपस्थित राहते. आणि या चित्रपटाच्या निर्मात्यांनी कितीही म्हटलं की हा चित्रपट राजकारणाशी जोडू नका तरीही तो जोडला जाईलच. कारण या चित्रपटाचं कथानकच आहे राजकारणाला धरून आणि त्याची हाताळणी पण तशीच आहे. तर एक कलाकृती म्हणून तुम्ही नक्कीच हा चित्रपट बघू शकता. स्वर्गीय आनंद दिघे साहेब यांच्या जीवनातील प्रसंगापासून तुम्ही नक्कीच प्रेरणा या चित्रपटातून घेऊ शकता. पण जसं या चित्रपटाचे निर्माते म्हणतायत की हा चित्रपट राजकारणापासून दूर ठेवा, याला राजकारणाशी जोडू नका, तसंच तुम्ही सुद्धा या चित्रपटाला राजकारणापासून दूर ठेवून हा चित्रपट एक कलाकृती म्हणून बघा. आनंद दिघे साहेबांचा प्रवास कसा होता, त्यापासून कशी प्रेरणा घेता येईल याकडे लक्ष द्या. आणि एवढंच माझं या चित्रपटाबद्दल मत आहे. या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. मित्रांनो, तुमचं या चित्रपटाबद्दल काय मत आहे? स्वर्गीय आनंद दिघे साहेब यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास दाखवण्याचा हा एक प्रामाणिक हेतू होता की यातून काही पॉलिटिकल आयडिओलॉजीज, काही पॉलिटिकल नरेटिव्ह सेट करण्याचा किंवा राजकीय घडामोडींची वकिली करण्याचा हा एक प्रयत्न होता? हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, जय महाराष्ट्र.